चला फायनली संजू सॅमसन हा सीएसके कडे आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती संजू सॅमसन सीएसके कडे येणार, पण मग मध्येच या कारणामुळे ते डील राहिली, त्या कारणामुळे डील कॅन्सल झाली. हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण आता फायनली संजू सॅमसन सीएसके ला जॉईन करणार आहे. कालच प्रत्येक टीमने कोणत्या प्लेयर्सला रिटेन करणार, कोणत्या प्लेयर्सला रिलीज करणार याची पूर्ण आपली लिस्ट डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्येच हे डिक्लेअर झालं, हे कन्फर्म झालं की संजू सॅमसन आता सीएसके मध्ये आलेला आहे. आता सीएसकेने जी डील केलेली आहे संजू सॅमसनची ती राजस्थान रॉयल्स सोबत केलेली आहे. राजस्थान रॉयल्स कडून त्यांनी संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये घेतलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांना ट्रेड केलेला आहे. म्हणजे या दोघांना त्यांनी राजस्थान रॉयल्सला दिलेलं आहे. आता ही खूप मोठी ट्रेड आहे, कारण रवींद्र जडेजा असं नाव आहे, म्हणजे महेंद्रसिंग धोनी नंतरचं सीएसके मध्ये कोणाचं नाव आपण घेऊ शकतो तर ते म्हणजे रवींद्र जडेजा. वर्षानुवर्ष तो सीएसके सोबत आहे. सीएसके साठी त्यांनी एवढे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. फायनल सुद्धा रवींद्र जडेजाने जिंकून दिलेली आहे. त्याच्यामुळे हे जे डील आहे ते सीएसके साठी एक मोठं डील होतं आणि हे डिफिकल्ट त्यांच्यासाठी नक्कीच राहिलेलं असेल, कारण रवींद्र जडेजाला त्यांना जाऊ द्यावं लागलं, पण त्यांना संजू सॅमसनला घ्यायचंच होतं आणि त्याचं कारण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आता महेंद्रसिंग धोनी हा सीझन तर खेळतो असं दिसतंय, पण बहुतेक करून पुढचा सीझन तरी महेंद्रसिंग धोनी खेळेल असं वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना महेंद्रसिंग धोनीचं रिप्लेसमेंट सीएसकेला रिप्लेसमेंट पाहिजेच होतं आणि संजू सॅमसन हा त्याच्यासाठी बेस्ट रिप्लेसमेंट आहे. कारण एकतर त्या लेवलचा तो विकेट कीपर आहेच आणि T20 स्पेशलिस्ट बॅट्समन सुद्धा आहे, ओपनिंग बॅट्समन आहे, स्पेशलिस्ट बॅट्समन आहे T20चा संजू सॅमसन. त्याच्यामुळे महेंद्रसिंग धोनीची बेस्ट रिप्लेसमेंट म्हणजे संजू सॅमसन होऊ शकतो. आता फक्त लिडरशिप क्वालिटी सुद्धा संजू सॅमसनकडे आहेच, कारण राजस्थान रॉयल्सचा इतक्या वर्षापासून तो कॅप्टन आहे, लीड करतो आहे. फक्त एवढंच आहे की तो लगेच कॅप्टन सीएसकेचं होणार नाही. सीएसकेचं जे मॅनेजमेंट आहे ते हे सांगत आहे की तो लगेच कॅप्टन तर होणार नाही. कॅप्टन हा ऋतुराज गायकवाडच राहील. त्याच्यामुळे या सीझनमध्ये तर लगेच संजू सॅमसन कॅप्टन होणार नाही, पण शेवटी तो लिडरशिपची त्यांची जी टीम असेल त्या टीममध्ये तो नक्कीच एक लीडर म्हणून तर तो नक्कीच राहील. आणि संजू सॅमसनला सुद्धा इच्छा होती सीएसकेला जॉईन करण्याची. त्याला राजस्थान रॉयल्स सोडायचंच होतं. त्याच्यामुळे संजू सॅमसनच्या इच्छेनुसार सुद्धा काम झालेलं आहे. आता आणि राजस्थान रॉयल्सचा याच्यामध्ये काय फायदा झाला, त्यांना सॅम करन आणि रवींद्र जडेजा दोघे भेटलेले आहेत. सॅम करन त्यांच्यासाठी एक चांगला ऑलराऊंडर आहे, एक ओव्हरसीज प्लेअर आहे, त्याच्यामुळे तो चांगला ऑलराऊंडर ठरू शकतो बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये. सॅम करन एक T20 स्पेशलिस्ट आहे. आणि जड्डूभाईचा जो एक्सपिरियन्स आहे, जड्डूभाईची जी क्वालिटी आहे ना बॉलिंग बॅटिंग दोन्हीची, ती सुद्धा राजस्थान रॉयल्सला नक्कीच कामी येणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी विन विन सिच्युएशन आहे. दोन्ही टीमचा याच्यामध्ये फायदा नक्कीच झालेला आहे. मित्र, तुम्हाला या डील बद्दल काय वाटतं? हा जो ट्रेड झालेला आहे की सीएसके साठी संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्ससाठी रवींद्र जडेजा, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?